असं काय बोलताय साहेब? तुम्हा सर्जन लोकांचं बरं असतं हो. 4-5 पेशंट कापले की 8 दिवस काम नाही केलं तरी तुम्हाला चालतं. नाही का? आम्ही सायकॅट्रिस्ट. पेशंट मिळण्याची मारामार. हा. अरे मनाची शस्त्रक्रिया जरा जपून करावं लागते बाबा, काय करणार. नाही नाही, येतो ना मी. येतो मी. ओके बाबा, आजची पार्टी माझी. बाय. हॅलो सुजी, पेशंट आलं तर लेटर डायरेक्टली इन. आणि आज तुला थांबायला लागेल थोडा उशीर. फिमेल पेशंट आहे. ओके ओके बाय. गुड इव्हनिंग डॉक्टर. येस प्लीज. मी माधवी बिनिवाय. या. काय म्हणाला नाव तुम्ही? माधवी बिनीवाले. मला वाटतं माझ्याकडे अपॉइंटमेंट तर शालन साने या नावाची. हो, ती माझी मैत्रीण. काय झालं डॉक्टर, तिला यायला जरा उशीर झाला होता आणि तुम्ही दिलेली वेळ निघून चालली होती, म्हणून म्हटलं एकटंच यावं. ओके ओके ओके. मेसेज. या बस. थँक्यू. डॉक्टर, तुम्ही म्हणजे अगदी निराशा केली ना. का? नाही म्हणजे तुमचं कॅबिन, तुम्ही स्वतः does not befit my imagination of a psychiatrist and his mysterious death at all. अशी मंद प्रकाश योजना आणि एक रिलॅक्सिंग सोफा. नाही, इंग्लिश नॉवेल्स, दोज इंग्लिश नॉवेल्स. या. तरी माझी मैत्रीण शालन. ओके. हा. I think she needs some help, some professional help. ओके. लेट अस वेट फॉर अ व्हाईल. पण ते येतील ना नक्की? हो. नाही तर डॉक्टर, आपण असं करूया का, आपण गप्पा मारूया. गप्पा? मिसेस बिनीवले, शनिवारी ऑफ डे असून सुद्धा मी जी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली गप्पा मारण्यासाठी. अँड व्हॉट डू मीन बाय इफ शी डझंट कम? पेशंट हॅज टू कम. डॉक्टर, तुम्ही मलाच पेशंट समजा ना. बाय द वे, तुमची फीस? ₹500. तुमच्या मैत्रिणीसाठी तुम्ही एवढं सगळं. तिने दिले का आणि मी दिले का, चालेल. या. पेपर पण छान आहे. स्टॉप इट, स्टॉप दॅट. ते यंत्र थांबवा आधी. सॉरी, पण डॉक्टर, मला तुमच्याशी बोलायचं आहे. एका जिवंत माणसाशी बोलायचं आहे, एका यंत्राशी नाही. अरे तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या विषयी मला माहिती सांगताय, हो ना? मग तुमच्या बोलण्यातलं, तुमच्या शब्दांमधला चढ उतार, तुमच्या आवाजामधला फरक हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. अँड दिस कॅसेट विल बी केस पेपर, ऑडिओ केस पेपर, अँड फुल्ली कॉन्फिडेन्शियल. थँक्स. बरं मिसेस बिनीवाले, मला खरंच सांगा, तुमच्या मैत्रिणीला मानसोपचाराची गरज असं खरंच तुम्हाला वाटतं? हो. का? डॉक्टर, 5 वर्षापूर्वी माझा एकुलता एक मुलगा 25शीत गेला. हो. नाही, पण त्याचा तुमच्या या मैत्रिणी संबंध आहे. अहो, तिच्या जाण्यामुळेच ते सगळं प्रकरण घडलंय ना. ओके, रिलॅक्स. आय एम सॉरी. कशाला गेला तुमचा मुलगा? ते आता तितकं महत्वाचं नाही. तो गेल्यानंतर बरेच दिवस मी ऑफिसला जात नव्हते. जरा सावरल्यावर जायला लागले. लोकांची समजूत घालणं, सांत्वना करणं हळूहळू बंद व्हायला लागलं. नेहमीचं रुटीन सुरू झालं. आणि एक दिवस ती आली. हो, शालन. ओके. ही आली. माझ्या मुलाविषयी मला काय काय प्रश्न विचारायला. अहो, आमची पूर्वी ओळखही नव्हती. मी एकदम भांबावून गेले. म्हणजे नुकतीच कुठे जखमेवर खपली बसायला लागली होती. हिच्या येण्यामुळे पुन्हा सगळं.
मला एकदम रडायला लागली. तर ही मला म्हणाली, रडतेस काय, जे झालं ते झालं, आणि ताडकन निघून गेली. त्याच्यानंतर ती मला रोज भेटायला लागली. मी तिला टाळायला लागली. तर एक दिवस सुट्टीच्या दिवशी ती माझ्या घरीच आली. हो. पण तिच्याकडे तुमची ओळख नव्हती असं तुम्ही आता म्हणाला. हो. पण तुमच्या घरचा पत्ता तिला कुठून मिळाला? कुणास ठाऊक, पण आली. आताशी तुम्हाला टाळतेस, पण तू असं करू नकोस. अगं, आता आपण दोघी समदुःखी, असं म्हणाली ती. समदुःखी? हो. म्हणजे त्याचा पण मुलगा नाही, तिला मुलंच नव्हतं, आणि म्हणून आम्ही म्हणे समदुःखी. मी इतकी संतापली, इतकी चिडले तिच्यावर. मी म्हटलं आपण समदुःखी होऊच शकत नाही. अहो मी जन्म दिला एका मुलाला, वाढवलं त्याला एकेका दिवसानं, प्रेम केलं त्याच्यावर. हो ना डॉक्टर, असंच होतं ना. आपल्या मुलांबरोबर आपण पुन्हा आपलं बालपण जगतो. हो ना डॉक्टर. त्यांच्या रूपानं आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करतो. त्यांच्यातच भविष्य शोधायचं, त्यांच्यातच भूतकाळ रंगवायचा. आणि अशाच एखाद्या क्षणी झोपाळ झुलवताना पाय टेकतो ना आपण, त्याच वेळी वर्तमानात यावं त्याचं. तेव्हा लक्षात येतं की वर्तमानात तो मुलगाच नाहीच. कुठे सगळीकडे नुसत्या विखुरलेल्या आठवणी, शेकडो घरभर नुसत्या आठवणी. रिलॅक्स मिसेस मुनेवाले, रिलॅक्स. तुम्ही तुमच्या मैत्रिणीविषयी सांगत होता ना? काय? मैत्रिणीविषयी बोलत होता. मैत्रिणीविषयी? हो, शालम. तर ती काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली, ह्या आठवणी काय कामाच्या? मी म्हटलं, अगं मुलगा नसला तरी त्याच्या आठवणी तरी आहेत ना माझ्या बरोबर. ओके. ती म्हणाली, फेकून द्या सगळ्या आठवणी. जगाच्या दृष्टीने आता तुझं आणि माझं स्टेटस एकच. स्टेटस म्हणजे? सुरुवातीला मलाही ते लक्षात नाही आलं, पण हळूहळू त्याचा अर्थ कळायला लागला मला. म्हणजे सगळ्या बायका तिच्याशी तशाच वागायच्या, आता त्या हळूहळू माझ्याशी तशाच वागायला लागल्या. आम्हाला टाळणं, त्यांच्या मुला नातवंडाविषयी माझ्यासमोर न बोलणं, अचानक गप्प बसणं, ही मात्र खूप जवळ दाखवते. नेहमी बरोबर असतं, पण तिचं एकच म्हणणं असतं, मुलाला विसर, त्याच्या आठवणी विसर, सतत. अहो हट्टच म्हणा ना. आता हे कसं शक्य आहे डॉक्टर? मला सांगा, हे कसं शक्य आहे? तुम्ही प्लीज तिला ही गोष्ट समजावून सांगा डॉक्टर, प्लीज. ओके 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 ओके. नाही मिसेस बिनीवाले, मला एक सांगा, हे जर तुम्हाला बिलकुल पटत नव्हतं तर तसं स्पष्ट सांगायचं किंवा संबंध तोडून टाकायचे त्याच्याशी. हे कसं शक्य आहे डॉक्टर? का अशक्य काय? अहो एकटीच पडले असते ना. तुमच्यासोबत मिस्टर बिनीवाले आहेतच ना. मिस्टर बिनीवाले नक्की काय? मुलाच्या मृत्यूनंतर तिने अंथरूणच धरलं. एका वर्षात सगळं संपलं. आता फक्त ती, मी आणि मुलाच्या आठवणी. त्याच्या आठवणी घराच्या कानाकोपऱ्यात वस्तूच साठल्या. वस्तूंशी संवाद साधायचा. वस्तूंशी संवाद साधायचा म्हणजे नक्की काय करता तुम्ही? अहो चक्क गप्पा मारते मी त्यांच्याशी. एकटीच असते ना. अच्छा, इंटरेस्टिंग. कोणाशी गप्पा मारता तुम्ही? कुणाशी म्हणजे घरातली जुनी भांडी कुंडी, फ्लावर पॉट्स, एक
पिंप मिळालं होतं त्याच्या मुंजीत, एक स्टीलचं पिंप. हम्म. त्या पिंपाशी एक चिनी मातीची बरणी. आपण लोणचं नाही का भरून ठेवतो चिनी मातीच्या बरणी, ओके. तशी बरणी होती एक आमच्याकडे. हम्म. एकदा ती काढायला म्हणून तो वरती चढला. मी म्हटलं अरे थांब मी काढून देते, तर नाही स्वतःच काढायची होती त्याला. तर ती बरणी काढता काढता खालीच पडली. नशीब नुसताच तडा गेला. अहो पण सगळं लोणचं फुकट गेलं ना. त्या दिवशी इतकं मारला मी त्याला, म्हणजे बघा अगदी तरुण वयात आलेल्या मुलाला त्या दिवशी इतका मारला. तर त्या लोणच्यासाठी मी त्याला उपाशी ठेवला त्या दिवशी. मला त्याची क्षमा मागायची होती, राहूनच गेले. त्या बहिणीशी त्या दिवशी मी खूप गप्पा मारल्या. ते त्याला सांगायचं होतं ते सगळं त्या बहिणीला सांगितलं. खूप लाड केले तिचे, अगदी मनापासून क्षमा मागितली तिची. आणि तेवढ्यात ती आली, म्हणाली कुणाशी गप्पा मारतेस ग. मी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, पण तिला जे कळायचं होतं ते कळलंच. मला म्हणाली अगं संसार असून उठशील असं सगळं करत राहिलीस ना. आणि ती बरणी घेतली आणि ठाडकन माझ्या पुढे फेकून दिली. घरभर सगळ्या काचा. मी खूप चिडले तिच्यावर, खूप संतापले. मी म्हटलं काय काय फेकशील, काय काय फोडशील तू, वस्तू काय तो. या त्वचेसारखा सगळ्या अंगाला माझ्या वेळून घेतले. ह्या त्वचेचं काय करशील, जाळून टाकशील, पाडून टाकशील. म्हणाले सोलून काढू आपण ही त्वचा, त्याशिवाय मी नाही जाणू तुला सोडून. आता मला हे सहन होते डॉक्टर, मला सहन. रिलॅक्स. उठ. ये. बस. पाणी घ्या. बरं, मला एक सांगा मिसेस बिनीवाले, ही जी तुमची मैत्रीण आहे शालन साने, आज तुमच्याबरोबर का नाही आली? कारण मी आणलं नाही तिला. का? कारण डॉक्टर येणार नाही. ती येणार नाही. मला माहिती आहे तिला नाही आवडणार हे सगळं. नाही, पण का नाही येणार? कारण मिसेस बिनीवाले, मला माहित आहे तुमची ही मैत्रीण शालन साने आज इथे का येणार नाही. काय माहिती आहे तुम्हाला डॉक्टर? कारण ती आजारी असं वाटते ते फक्त तुम्हाला. म्हणजे इतका वेळ मी तुम्हाला हे सगळं सांगत होते, तुम्हाला खोटं वाटतं हे? डॉक्टर, माझ्याकडे जे आहे ते तिच्याकडे नाही आहे म्हणून शी इज जेलस ऑफ मी. ती जळते माझ्यावर. डॉक्टर तुम्ही ठीक आहे, तुम्ही जर म्हणता तर आपण असं क्षणभर समजूया की ती आजारी आहे असं आपण समजूया. तुमच्यापुरता एक प्रश्न होतोच,
मुलाची आठवण काढत या भांड्याकुंड्याशी बोलत बसण्यापेक्षा तुम्ही एखाद्या जिवंत माणसाशी का नाही बोलत? म्हणजे ही तुमची मैत्रीण शालन साने सोडून? रिॲक्शन्स डॉक्टर. अहो, निर्जीव वस्तू रिॲक्ट करत नाहीत. माणसं प्रतिक्रिया देतात. प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देतात. त्याच्याशी बोलायला भीती वाटते मला. ह्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, हे सारखं. नाही, हे सगळं जरी ठीक असलं विनेवाली, तरी सुद्धा अशाने तुम्ही एकट्या पडत. एकटी का आहे ना ती असते सतत माझ्या बरोबर. डॉक्टर, तुम्हाला मी कशी वाटते? नाही, कशी म्हणजे? नाही म्हणजे स्त्री म्हणून, बाई म्हणून. पण हो, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान आहे. पण माझ्या वयाच्या पुढच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न करा. वेल, नाही म्हणजे तुमच्या वयाच्या म्हणजे साधारण किती? 40-45. व्हॉट? तुम्हाला खरं सांग, यू लुक टू यंग फॉर युअर एज. यंग अँड अट्रॅक्टिव्ह. बस 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 डॉक्टर, ह्या सगळ्या बायका आहेत ना, त्या मला टाळत असतात. त्यांचे संसार, नातवंड माझ्यापासून वाचवत असतात. ह्या सगळ्यांच्या बायका, यांचे नवरे सगळे माझ्या मागे. केव्हा केव्हा वाटतं एकाला चक्क पळवूनच न्यावं. मग काय, तरुण वयात गेलेल्या मुलाची जागा 50चा नवरा कशी भरून काढणार? ह्या नोकरीमुळे मुलगा मात्र दुरावला. नोकरीमुळे दुरावला म्हणजे? सुरुवातीला गरज म्हणून नोकरी केली, नंतर स्वतःची ओळख पटली मला. स्वकर्तृत्वावर झपाझप वरच्या पोस्ट मिळत गेल्या. स्वतःला प्रूव्ह करत आणि वाचवतही. अधिकार, पैसा, अधिक पैसा, व्यसनच लागलं म्हणा. खरंच डॉक्टर, ही नोकरी मी नसती केली ना तर खूप बरं झालं असतं. मुलाचा जास्त सहवास मिळाला असता मला. एक प्रश्न विचारू का तुम्हाला? तुमचा मुलगा अकाली जाणार हे तुम्हाला आधीच माहित होतं? व्हॉट नॉनसेन्स, व्हॉट अ सिली क्वेश्चन डॉक्टर. स्वतःच्या दुःखामधून बाहेर पडण्याचा प्रत्येक दरवाजा तुम्ही बंद करून ठेवा, आणि एकच व्यक्ती सतत तुमच्या मनावरती ताबा ठेवणे, ती म्हणजे शालन साने. वेळीच तिच्यापासून तुम्हाला दूर व्हायला हवं. नाहीतर एक दिवस. एनिवे, मिसेस बिनेवाले, मला वाटतं ह्या सगळ्या विषयावरती डिस्कशन करण्याकरता आपल्याला खूप वेळ लागेल. आज शनिवार आहे, माझ्या रिसेप्शनिस्टला ऑफ डे असतो, त्यामुळे मी, इफ यू डोंट माइंड, मी तिला सांगू जायला. गो अहेड. थँक्स. हॅलो सुजी, मला वाटतं मला खूप उशीर लागेल असं वाटतं एकंदरीत. यू मे गो नाव. हां, ओके, गुड नाईट. काय? ओके ओके, ठीक आहे. मिसेस बिनेवाले, तुम्हाला फोन आला होता 3दा. मला? कोणाचा? शालन साने. इम्पॉसिबल डॉक्टर. व्हॉट? यू आर चीटिंग मी डॉक्टर. यू चीटिंग मी. का? तुमची मैत्रीण शालन साने इथं येणं शक्य नाही असं तुम्ही म्हणालात, पण मग साधं तिचं फोन इथे येणं सुद्धा शक्यकोटी ते तुम्हाला वाटतं का? मला कुठलीही कारण देऊ नका. एक तर तुमच्या मनावर आधीच खूप ताण आहे, आणि शालन साने अस्तित्वात आहे. हो, ती फक्त तुमच्या पुरती. डॉक्टर, पण रिलॅक्स. शालन सांगते आहे तेच खरं. तुमच्या मुलाला त्याच्या आठवणींपासून हळूहळू तुम्हाला दूर जायला हवं. नाहीतर नाहीतर काय?
मिसेस बिनेवाले, स्वतःच्या मनाचे सगळे दरवाजे सताड उघडा तुम्ही. आतमध्ये साकळलेलं कोंदट दुःख, तुमच्या मुलांच्या आठवणीची जळमट पार निघून जाऊ दे. मोकळ्या स्वच्छ हवेला, कोवळ्या सूर्यप्रकाशाला त्याची जागा घेऊ दे. मग जगायचं कशाच्या आधार? ते माझं जे दुःख आहे तीच तर जगण्याची किंमत असते माझ्या. म्हणून तर ह्या जखमा निखाऱ्यासारख्या भुंकर घालत घालत रसरशीत ठेवत असते मी. त्या आठवणी संपल्या की मी संपेन आणि मग ती चिडते माझ्यावर. ह्या सगळ्या आठवणींना हद्दपार करून टाका असं सांगते ते. कसं शक्य डॉक्टर? हे शक्य होईल ज्या क्षणी तुम्ही ह्या आठवणींपासून तुम्ही दूर जाल, त्या क्षणाला शालनसाने तुम्हाला सोडून गेलेली असेल, जशी आली होती तशी. आपण असं करूया, हे कॅसेट मी पुन्हा कधीतरी निवांत ऐकेन. मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो. रात्री झोपताना घ्या तुम्ही. ओके? आपण पुन्हा सोमवारी भेटूया. थँक्यू डॉक्टर. खूप शांत वाटतं आता मला. थँक्यू. वेलकम. मिसेस बिनीवले, आता तुम्ही निघालाच आहात, तर जाता जाता एक प्रश्न विचारू का? तुमच्या मुलाचं नाव काय? कोणाचं नाव? तुमच्या मुलाचं. मुलाचं? काय बोलता तुम्ही डॉक्टर? अहो, आता आपण एवढ्या उशीर ज्याच्याविषयी बोलत होतो, त्या तुमच्या ऐन तरुण वयामध्ये अकाली गेलेल्या मुलाचं नाव काय? नाव नव्हतंच. असा कोणी मुलगाच नव्हता. म्हणजे मला तो हवा होता. खूप हवा होता. अजूनही हवा आहे. अकाली जायला तरी मुलगा हवा ना डॉक्टर? हवा ना डॉक्टर? तिथे पुन्हा सुरू करा. Sit. मी शालन साने.